मराठी भाषेतील एक प्रथितयश कविवर्य नारायण सुर्वे यांची 2 दिवस ही कविता एक प्रसिद्ध कविता म्हणता येईल. ऐसागामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक, संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेची जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट अशी शैली कविवर्य सुर्वे यांनी निर्माण केली. कामगार जीवनाची दुःखे सुखे त्यांच्या काव्यलेखनाच्या नेहमीच प्रेरणास्थानी राहिली. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारलेली आहे. 2 दिवस या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, असे जीवनाचे दुःख, काहीशा करुण रसाने ओथंबलेले दुःख कवी या कवितेत मांडतो. 2 दिवस दुःखात गेले म्हणजे काय? 2 दिवस याचा अर्थ काय? तर 2 दिवस म्हणजे आयुष्यातले काही दिवस. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे आता, किती राहिलेत डोईवर उन्हाळे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले म्हणजे काही आयुष्य जे आहे माझं ते वाट पाहण्यात गेलं, वेटिंगमध्ये गेलं, की आज ना उद्या माझ्या आयुष्याचा उद्धार होईल, काहीतरी चांगले दिवस येतील. पण तसे काही झाले नाही. 2 दिवस दुःखात गेले, वाईट प्रसंगही खूप आले आणि संघर्ष करता करता असं वाटू लागलं की किती आयुष्य शिल्लक आहे पहावं. हिशोब करतो आहे आता, किती राहिले तर डोईवर उन्हाळे. उन्हाळे म्हणजे दुःखद दिवस, वाईट दिवस, संघर्षाचे दिवस, असा हिशोब आता कवी मांडू लागलेला आहे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. शेकडो वेळा चंद्र आला, नाही असं नाही, काही दिवस सुखात गेले. तारे फुलले, आनंद झाला, रात्र धुंद झाली, आनंद झाला, पण निम्म आयुष्य जवळजवळ भाकरीचा चंद्र शोधण्यातच अख्खी जिंदगी बर्बाद झाली, नष्ट झाली, संपली. भाकरीचा तुकडा म्हणजे रोटी मिळवण्यासाठी जिंदगी बर्बाद झाली. ह्यात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हे जे माझे हात आहेत हे तर खरे तर सर्वस्व आहे माझं, पण कायमच दारिद्र्याकडे गहाण राहिले. दारिद्र्याच्या पोत्याचं जणू काही तारण ठेवलं. कधी माना उंचावलेले, फार कधीतरी मान उंचावली, तर माझे हे हात कधी कधी कलम झालेले, तुटलेलेही पाहिले. कामगार वर्गाचं आयुष्य असंच असतं बघा. त्यांना त्यांच्या काम करताना अनेक हालापेष्टा सहन करावं लागतात. कधीकधी अपंगत्वही येतं, हात तुटतात, कधीकधी मोठ्या जखमा होतात. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. प्रत्येक वेळेला मी अश्रू ढाळत बसलो नाही, पण असे काही क्षण आले तेव्हा अश्रूच जणू काही मित्र होऊन माझ्या सहाय्याला धावून आले. अहो, अश्रूच माझे मित्र झाले. रडता 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 ह्या अश्रूंनी मला साथ दिली, मित्रासारखी साथ दिली. अश्रू ढाळले आणि दुःख विसरू लागलो. दुनियेचा विचार हरघडी केला, पण आगा जगमय झालो. अहो, जगाचा मी विचार केला नाही असं नाही, फक्त माझाच विचार करत बसलो असं नाही. हरघडी दुनियेचा विचार केला, आगा जगमय झालो, सगळ्या जगाशी एकरूप झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. जीवनाच्या शाळेमध्ये दुःख कसं पेलायचं, जगावं कसं हेच शिकलो. झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शिकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. झोतभट्टी असते कारखान्यामध्ये, त्या ठिकाणी पोलाद टाकतात आणि पाहिजे तसा आकार देतात. माझं आयुष्यसुद्धा तसंच आहे. अहो, या आयुष्याला मी त्या झोतभट्टीत जणू टाकून दिलं आणि आयुष्याने मला या जीवनातील अनुभवांनी जसा एखाद्या व्यक्तीला आकार देता येतो, पोलादाला आकार देता येतो, तसा माझ्या आयुष्याला या कारखानदारीने, या कामाने, या कामगार वर्गात राहून राहून, कष्ट करून करून या जीवनाच्या झोतभट्टीने मला आकार दिला
असे मला वाटते. अतिशय सुंदर कविता आहे. कामगार वर्गाचं विशेषतः दुःख या कवितेतून मांडलेलं आहे. आपण या कवितेशी समरस झालात तर नक्कीच एक समानाभूती कामगार वर्गाच्या दुःखाची आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. ही कविता पुन्हा पुन्हा वाचा, ध्यानात ठेवा, मनात ठेवा आणि आपले आयुष्य जगताना इतरांचे दुःख जाणून घ्या, एवढीच आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. धन्यवाद.